हॅलो फ्रेंड्स, आजूबाजूला अंधार आहे त्यामुळे मी अस्पष्ट दिसत असेल. ही वेळ आहे रात्रीच्या 10 वाजताची. जेवण वगैरे झालं की घरापासूनच जवळ असलेल्या ह्या ग्राउंडवर आम्ही शतपावली करण्यासाठी येतो. हे आहे पोलीस स्टेशनचं ग्राउंड. इतकं मोठं ग्राउंड आहे आणि ग्राउंडच्या कडेकडेने असे मंद हॅलोजन लावलेले आहेत. त्याच्यामुळं ग्राउंडवर एकदम प्रकाश नसतो, पण मंद प्रकाश असतो. आणि ह्या ज्या येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या दिसतात, हा आहे हायवे. हायवेला लागूनच हे ग्राउंड आहे, तरी पण इतकं शांत वाटतं काय सांगायचं. आणि एका बाजूला मंद प्रकाश आणि एका बाजूला पूर्ण उजळून टाकणारे मोठे मोठे हॅलोजन, कारण हा आहे पोलीस स्टेशनचा परिसर. आणि हे जे तुम्हाला दिसतंय लांबून ते आहे दत्त मंदिर. मग आम्ही या ठिकाणी संध्याकाळी जेवणानंतर येतो. इतकं रिलॅक्स फील होतं मंडळी, काय सांगायचं तुम्हाला. पोलीस स्टेशनमध्ये भरपूर झाडं लावलेली आहेत, त्याच्यामुळे थंड हवा असते. उन्हाळ्याचे कडक दिवस चालू आहेत, मे महिना आहे आणि त्यामध्ये ह्या झाडांची थंड हवा, शांत वातावरण आणि मंद प्रकाश, आहा, इतकं भारी फिलिंग असतं काय सांगू मंडळी तुम्हाला. त्यामुळे ना आम्ही न चुकता रोज ह्या ग्राउंडवर जातो. आणि ह्या समोरून येणाऱ्या आहेत आपल्या सोनूबाई. दत्त मंदिरात जाऊन दत्ताचं दर्शन घेऊन येत होत्या. येतानासुद्धा काहीतरी बडबड चालूच होती, पण काय ऐकायला आले नाही. मग त्यानंतर तिथं रिलॅक्स बसून झाल्यावर आम्ही निघतो घरी जायला. घरी जातानासुद्धा आता हातात कॅमेरा आहे म्हटल्यावर आपला व्हिडिओ काढायचं काम चालूच. मग बघा म्हणजे खांबावरचा प्रकाश आला की आम्ही उजेडात उजळून जात होतो आणि खांबावरचा प्रकाश गेला की आम्ही अंधारामध्ये थोडेसे अस्पष्ट दिसत होतो. असा खेळ चालू होता, गंमत जम्मत चालू होती, सोनूबाईच्या गप्पा चालू होत्या. आम्ही दोघीच नव्हतो, आमच्यासोबत शेजारचे पण होते, पण त्यांना व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही म्हणून आम्ही तुम्हाला दोघीच दिसतोय. बघा, सोनूबाईच्या गप्पा चालूच होत्या. अशा सोनूबाई बोला म्हटलं तर लवकर बोलणार नाही, पण एकदा जर का मूड आला तर छान गप्पा मारतात. तर अशा पद्धतीने आम्ही रात्रीचा वेळ थोडासा रिलॅक्स घालवत असतो. खरंच हे जे छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद मिळतो ना, तो वेगळाच असतो. आजच्यासाठी एवढंच. टाटा, बाय बाय.